आज दिवस दोघे भावाने ऐकली, तो ह्या कोपऱ्याला तर एक त्या कोपऱ्याला, पण बसून कथा ऐकली. भरताचं आणि रामाचं प्रेम बघितलं, भरतजीचं आणि रामचंद्रजीचं प्रेम बघितलं ना, त्या प्रेमामधून दोन्ही भावाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा गळू लागल्या. आणि दोन्ही भाऊ मंडपात बसल्या बसल्या एकमेकाकडे बघितलं आणि बघून रडू लागले. अरे माझा भरत कैकेयीचा आहे, राम कौशल्याचा आहे. पण दोन भावाच्या प्रेमामध्ये बघा ना, कैकेयीने सांगितलं, राम हाँ मैया 14 साल के लिए तुमको जंगल जाना है, मैं जरूर जाऊंगा. और दूसरा महीने वर मांगा था तेरे पिताजी से कि भरत को राजगद्दी मिलनी चाहिए. माँ एक काम करना, मैं चले जाने के बाद मेरे भरत की धूमधाम से राज्याभिषेक करना माँ, और मेरा आशीष देना मेरे भरत के लिए. और निघून जातात रामचंद्रजी. निघून गेल्याच्या नंतरचा प्रसंग आहे, चित्रकूटाच्या पायथ्याला जेव्हा हे भरत तीनही माता सगळ्यांना घेऊन जेव्हा चित्रकूटाच्या पायथ्याला येतात ना, आल्याबरोबर रामचंद्रजी चित्रकूटावरून खाली उतरले ना, उतरल्याबरोबर भरत एका बाजूला उभा आहे, तीनही माता एका लाईनीमध्ये उभ्या आहेत. रामचंद्रजी खाली आले. उतरल्या आधी माझ्या रामचंद्रजीने काय केलं माहितीये का? सगळ्यात पहिल्यांदा कुणाच्या पाया पडल्या असतील तर ते कैकेयीच्या पाया पडले. ते असं म्हणाले नाही की तुझ्यामुळे मी जंगल वनात आलो मा, तू मला जंगलात पाठवलंस, मी आता तुझं तोंड बघणार नाही, म्हणले नाही. सगळ्यात पहिल्यांदा पाया पडले ते कैकेयीच्या. कैकेयीच्या डोळ्यातले अश्रूचे थेंब थांबत नव्हते. कैकेयी म्हणाली, अरे ज्याला मी जंगलामध्ये पाठवलं 14 वर्षासाठी, ज्याला मी त्रास दिला, ज्याला मी घराच्या बाहेर काढलं, सुकुमार पाऊल होते, अरे ज्याने कधी बिगर पादुकाशिवाय घराच्या बाहेर पाऊल टाकला नाही, अशा माझ्या मुलाला मी घराच्या बाहेर काढून दिलं. पण आज तोच मात्र सख्या आईच्या पाया न पडताना माझ्या पहिल्या पाया पडतोय. उचललं हाताने, गळ्याला मिठी मारली रामचंद्रजीच्या, आणि रडून रामचंद्रजीचा खांदा ओला केला आणि रडून कैकेयी म्हणाली, राम हाँ मैया, राम देखो ना ये भरत मुझे तुमको जब से तुम जंगल गए हो ना राम, उस दिन से ये भरत मुझे मां नहीं कहता. भरताकडे बघितलं दादा, भरताने मान खाली घातलेली त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. आणि भरत रामचंद्रजीकडे बघत नाही, रामचंद्रजी भरताकडे बघतायत पण खाली मान घालून उभा आहे. रामचंद्रजी म्हणाले, भरत हाँ भैया, भरत माँ कहती है तुमने आज तक उनको माँ नहीं कहा. नहीं कहूंगा भैया, इस पापिनी को मैं माँ नहीं कह सकता. अरे इस पापिनी की वजह से इस अयोध्या का सूर्यास्त डूब गया भैया, मेरा बाप स्वर्ग चला गया, मेरा एक भैया और मेरी भाभी, 2 भाई और भाभी जंगल चले गए, इसको मैं मां नहीं कह सकता. ये तो यदुकुल को दोष करने वाली सर्पिनी है भैया, मैं इसको मां नहीं कह सकता. याद रखना, रामचंद्र जी ने सांगितलं, नहीं रे भरत, ठीक है मैया तुमको ये मां नहीं कहता तो छोड़ दो, लेकिन मैं कहता हूं कि तुम मेरी मां हो. काय विशाल अंतःकरण असेल ना, काय मोठं अंतःकरण असेल ना. दोघ भाऊ रडत होते दोन कोपऱ्याला. कथा ऐकली मुरारी बापूंची, कथा संपली. भरताचं रामाचं प्रेम बघितलं, कथा संपली. दोघं एकमेकाला कडकडून मिठी मारले. अरे रडतायत दादा मन मोकळेपणाने. आणि सांगितलं, बा दादा माफ कर रे दादा, नासक्या कुचक्या घरासाठी, पडून जाणाऱ्या घरासाठी 30 वर्ष तुझ्या संग कोर्टात भांडलो, पण आज माझे डोळे उघडले. बस आता गेलो ना, माझी केस माघारी दादा, तुझ्या संग भांडण नाही. अरे हा कथेचा परिणाम आहे.